पत्रकार, RTOचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व नागरिक, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू, मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बद्दल रामशेठ ठाकूर साहेबांच्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीनं भगवानना तुमचं आणि तुमच्याबरोबर या सर्व संघटनांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचं या निमित्तानं अभिनंदन देखील करतो. खरं तर समाज जीवनामध्ये काम करत असताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून जो जो वावरतो त्या प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या काम करायला अनेक मर्यादा आहेत. रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्या 75 वर्षाच्या, आता 75वा लागलं कालपासून, या कारकिर्दीमध्ये समाजासाठी जे जे काम करायला घेतलं ते काम करत असताना ते यशस्वी झालं, कारण आपल्यासारख्या समाजाच्या मंडळींची त्यांना सातत्यानं साथ मिळत गेली. जे समाजाच्या उपयुक्त असं कार्य आहे असं रामशेठ ठाकूर साहेबांना वाटलं, मग ते विकास काम असू द्या, जनतेसाठी उभं केलेलं आंदोलन असू द्या, त्याला सर्वसामान्य जनतेनं साथ सोबत केली, त्याच्यामुळं ते कार्य यशस्वी होऊ शकलं. आजही रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारी मंडळी मिळून जे काम करतोय हे सर्व काम लोकांपर्यंत तेव्हा पोहोचेल जेव्हा कार्यकर्ते, विविध संस्था हे काम पुढे नेणार आहेत त्यावेळेला. आणि म्हणूनच रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकीकडे कीर्तन महोत्सवाचं आम्ही आयोजन केलं. ते कीर्तन महोत्सव होतोय. आज आता या ठिकाणी हेल्मेटचं वाटप होतोय, कुठे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केला जाणार आहे, कुठे विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे, उद्घाटन होणार आहे. ही सगळी कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महत्वाचं आहे. आता परवाच्या दिवशी 31 तारखेला आपल्या देशाचं एक झुंजार असं व्यक्तिमत्व अहिल्यादेवी होळकर यांचं 300वा जयंतीचा जन्मशताब्दी महोत्सव, हा 3रा जन्मशताब्दी महोत्सव हा साजरा केला गेला. तो एकाच वेळेला देशात सगळीकडे साजरा केला. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं 10 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि अहिल्या राणी होळकर, अहिल्यादेवी होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य हे समाजापुढे जाऊ शकलं. 300 वर्षापूर्वी एका राज्याची राणी ही कशा पद्धतीनं लोकाभिमुख काम करू शकते हे अहिल्यादेवींनी, अहिल्या राणींनी दाखवून दिलं. आणि खरंच अशा पद्धतीची व्यक्तिमत्व जे काम करतात ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सातत्यानं दंडक आहे. आणि त्यामुळेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्वाखालचं जे सरकार आहे, या सरकारला आता 16 वर्ष पूर्ण झाली. तर 16 साल बेमिसाल या टॅगलाईन खाली केंद्र सरकारच्या विविध कामांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. त्याच धर्तीवरती रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे, पण प्रभूंना तुम्ही तुमच्या या तिन्ही संस्था जे काम करतायत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याला हा कार्यक्रम एक निमित्त घडतंय. मी तुमचं यासाठी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला लोकांच्या हिताचा तुम्ही जो दृष्टिकोन घेतला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देखील देतो. आज चव्हाण साहेब आपण व्यासपीठावर आहात, धोटे साहेब आपण व्यासपीठावर आहात. वेगवेगळ्या पद्धतीनं नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे खातं केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. तर हे खातं काम करत असताना रस्त्यावरचे ऍक्सिडेंट कमी व्हावेत, रस्त्यावरती चालणाऱ्या वाहनांना या ठिकाणी सुलभतेनं चालवता यावं या दृष्टिकोनातून आपलं खातं काम करतं. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. रस्त्यावरचे अपघात कमी झाले पाहिजे, रस्त्यावरती वाहनं चालवणाऱ्यांच्या मध्ये समन्वय असला पाहिजे, यासाठी आपलं खातं काम करत आहे. आणि मला आनंद आहे की पनवेल महापालिकेनं सुद्धा या खारघरच्या आपल्या 35F सेक्टर आहे, 35F सेक्टर मध्ये एक मोठा ट्रॅफिक पार्क, मला वाटतं 7 कोटी रुपये त्याच्यासाठी महापालिका खर्च करणार आहे. तर इतका चांगला ट्रॅफिक पार्क हा सर्वसामान्यांना ट्रॅफिकच्या नियमांची जाणीव करून द्यावी याच्यासाठी आहे. आपण सगळेजण इथे बसलेले नेहमी बरोबरच गाड्या चालवत असतो,
जोपर्यंत आपल्याला पोलीस पकडत नाही तोपर्यंत, पकडल्यावर मात्र आपण सॉरी साहेब चुकलो, या वेळेला जाऊ द्या, पुढच्या वेळेला नियमानं चालले, परत पकडेपर्यंत तसंच चालवतो आपण. यामुळे अनेक वेळेला नाहक निष्पापाची जीव जात असतात आणि हे सहज घडत नाही, एका दिवसात घडत नाही, पण कोणीतरी सतत ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करत राहतं आणि त्याच्यातून एखादा मोठा अपघात घडतो. त्यामुळे शिस्त पाळणं, नियम पाळणं या दृष्टिकोनातून शासनानं आतापर्यंत जे फाईन ठेवले होते 100 रुपये 200 रुपये हे आता हजारांमध्ये नेले. त्याचं कारणच हे आहे की कधीतरी तो दंड झाला की आपण काकुळतीला येतो, साहेब जाऊ द्या, साहेब जाऊ द्या, आणि मग कमी मध्ये करा, जरा माझे निम्मे पैसे करा, आणि मग आरोप परत खात्यावरतीच करायचे का ते खात्याचे लोक पैसे खातात. अरे तुम्हाला या ठिकाणी दंड झालाय, तो वाचवण्यापासून या ठिकाणी परावृत्त तुम्ही आहात आणि आरोप शासनावरती पुन्हा करता. आता शासनाने नियम काढला, काय करायचं नाही, वादच घालायचं नाही, फोटो काढायचा, पाठवून द्यायचा. आता फोटो यायला लागले घरी, आणि जर तुम्ही हा दंड भरलाच नाही, दुर्लक्ष केलं, ते एके दिवशी कधीतरी रस्त्यावरती तुमची गाडी खात्यामार्फत ताब्यात घेण्यात येते. आता हे घडू द्यायचं नसलं तर दंड भरा असं मी सांगणार नाही, पण नियमांचं उल्लंघन टाळा, नियमांचं पालन करा, याच्यावरती आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्या या ठिकाणी प्रत्येक जण आलाय, त्या प्रत्येकाच्या जीवाचं महत्व आहे. हा जीव सहज जात नाही, कधीतरी आपण किंवा समोरचा नियमाचं उल्लंघन करतो आणि त्यामुळं या ठिकाणी लोकांचा जीव जात असतो. हे घडू द्यायचं नसलं तर प्रत्येकानं नियमांचं पालन केलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून अण्णा तुम्ही आज हेल्मेट याचा या ठिकाणी जे देता इथे, आज जसं इथं देणार आहात तसेच जिथे प्रत्यक्षरित्या अशा केसेस सापडतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हेल्मेटचं वाटप करणार आहात. याला रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाचं तुम्ही निमित्त शोधलं, त्याबद्दल मी तुमचं, त्यांच्या, आमच्या परिवाराच्या वतीनं आणि सर्व समाजाच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज खात्याला एक व्यवस्थित जागा या ठिकाणी मिळालेली आहे, पण याही पेक्षा चांगल्या स्वरूपाच्या जागेमध्ये तळोजाला प्लॉट मिळालाय, तर लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी शिफ्ट व्हावं आणि तुम्हाला तुमचं काम चांगल्या पद्धतीनं करता यावं, यासाठी चव्हाणसाहेब, तोटेसाहेब, मी आपल्या सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो. प्रभू अण्णांच्या या संघटनेच्या माध्यमातून 500 हेल्मेट वाटायचा, 1000 हेल्मेट वाटायचा तुम्ही उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. कारण सतत 4 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. आता हे हेल्मेट दिल्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ज्याला ते हेल्मेट दिलं त्यांनी ते हेल्मेट घातलं नाही तर त्याला चांगला दंड करा, चांगला म्हणजे मजबूत असा दंड करा. की हेल्मेट मिळालंय, फुकट मिळालंय आणि तरी वापरत नाही म्हटलं मजबूत कराल की नाही, तर आमच्या जीवाला जरा बरं वाटेल, प्रभू अण्णाच्या जीवाला बरं वाटेल. आणि त्यामुळे तुम्ही या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांनी पुढाकार घेतलाय ते सर्व पडद्यासमोरचे, पडद्यामागचे अशा सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज एक सामाजिक कार्यक्रमापासून प्रभू अण्णा तुम्ही सुरुवात केली, असे विविध कार्यक्रम वर्षभर तुमच्या माध्यमातून आणि आपल्या या आम्ही एकत्र श्रमिक संघटनेच्या माध्यमातून, प्रदेश वाहतूक संघटनेच्या माध्यमातून वर्षभर राबवले जातील अशा अपेक्षा नव्हे दोघेजण म्हणाले तसं खात्री व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, त्यांच्याचे मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देते. दूध वाहन चाकी आहे त्यांच्यासाठी हेल्मेट वाटप करत आहेत, काय सांगाल, काय संकल्पना कुठून सुचली आणि काय सांगाल त्यामध्ये? काही अमृत उत्सव जो चालू केलेला आहे तो म्हणजे बघायला गेला तर पूर्ण वर्षभरात कार्यक्रम करायचे, वर्षभरात कार्यक्रम करा आणि पहिली संधी मला भेटली तर मी खरंच माझे राम साहेबांचे म्हणजे मी आभारच मानेल, कारण की पहिली संधी मला दिली, कारण की मी पण नवा कार्यकर्ता आहे
आणि त्या माणसाला जर एवढं लवकर जवळ घेणं आणि कार्यक्रम करायची संधी देणं ही खरं त्या बीजेपी पक्षामध्ये राम शेट्टी देऊ शकतो आणि प्रशांत दादा ती संधी देऊ शकतो हे मी पूर्ण अनुभव आहे. आरटीओला संघटना माझी कमसे कम 10-12 वर्षापासून आहे, कारण की आम्ही संघटना जी करतोय जे आरटीओ कलंबोलीमध्ये आले आमची संघटना झाली, डायरेक्ट संघटना आमची झाली नाही. त्याच्या पहिला आम्ही काम करत होते, माझी संघटनेचे लोक जे आहेत ते काम करत होते. काम करता करता एखादा मध्ये संघटना होतेच आणि संघटना झाल्यानंतर प्रत्येक आरटीओच्या अधिकाऱ्यांचा सगळ्यात पहिला मोठा विषय असा आहे की प्रत्येक अधिकाऱ्याचा आम्ही जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे माझ्या संघटनेने सोल्व्ह केले तुम्ही कधीही विचारू शकता. आणि माझ्या संघटनेमध्ये आज आपल्या पनवेल तालुक्याचे आरटीओ बोलतोय, स्वतः आरटीओ बोलतोय तर तुमच्या पायी पनवेल आरटीओमध्ये आम्हाला कोणाला काही त्रास होत नाही. ही आमच्या संघटनेला याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नाही की तो आम्हाला अभिमान आहे. आणि ही संघटना आम्ही अशी पुढे घेऊन जाऊ आणि असे कार्य करतात. तुम्हाला तुम्ही सगळी मंडळी माझ्यासाठी नवीन नाही, तुम्हाला माहिती आहे की मी कार्य करत असतो. किती 1000 हेल्मेटचं वाटप झालेलं आहे, म्हणजे सुरुवात केलेली आहे आता. आणि आम्ही कलंबोलीमध्ये उद्या करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पनवेलमध्ये करणार आहे. म्हणजे असे 3 दिवस, म्हणजे आज उद्या परवाचे 3 दिवस कंटिन्यू आमचे चालू राहणार आहे काम. 1000 हेल्मेट आम्ही वाटतोय, त्याच्यामध्ये एक हेल्मेटमध्ये एक तरी जीव वाचला, त्याचा एक परिवार वाचेल. आणि तो परिवार वाचणं म्हणजे आज आम्ही वाहतूक संघटना चालवत आहे. आज आम्हाला नियम कायदे सगळ्या गोष्टी माहीत आहेत, ते आम्ही शिकलेलो आहे. त्या पद्धतीने आपल्याला काय द्यायला पाहिजे, काय समाजाला करायला पाहिजे ते आम्हाला समजतं. त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करतो. आता जसाही असतो म्हणजे जे तुम्ही जे बोलता त्या मुद्द्यामध्ये आरटीओची ही जिम्मेदारी नसतो आणि संघटनेची जिम्मेदारी नसतो. पण एक आहे की संघटना जर कोणी कंप्लेंट केली तर आमची संघटना त्यांच्यासाठी समोर उभी राहणार आणि त्यांच्यासाठी त्याचं काम करून देणार. कारण की आरटीओला जर गाडी पकडतात तर तुमची 1 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात गाडी सोडा. तुम्ही जर महिन्यामध्ये गाडी ठेवली तर मग ती जिम्मेदारी कोण घेणार, हा पहिला मोठा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा आता त्या संघटनेच्या गाडी मालकाने आम्हाला जर सांगितलं का आता असा माझा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही यावं आमच्याकडे, आम्ही नेहमी तुमची गाडी लवकर सोडून द्यायचा प्रयत्न करू आणि तुमच्या या गोष्टी होणार आणि घडणार नाही. धन्यवाद.